हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर तुम्ही बघू शकता मी आता शिर्डीतून निघालेली आहे. मी चाललेली आहे शनीच्या मंदिरात. तर ते तिकडून काहीतरी 2-2.5 तासावरती होतं. तर तुम्ही बघू शकता. तर छान असं बैल उसाचा रस काढत होते. तर मला बघायचं होतं म्हणून आम्ही तिथेच गाडी साईडला लावली आणि मी उसाचा रस पियाला बसलो. तर तुम्ही बघा पुढचं. सुंदर असा ऊसाचा रस आहे आणि तुम्ही बघितलं असेल की हा ऊसाचा रस काढताना कोणती मशीन नव्हती यूज केलेली. गाई जेव्हा फिरते बघा, सुंदर असा ऊसाचा ज्यूस आहे आणि एकदम फ्रेश आहे, काळा नाही काय नाही. ज्यूस हा काढल्यानंतर थोडा वेळ ठेवल्यानंतर तो काळा पडतो. पण एवढा सुंदर असा ज्यूस आहे. त्या लोकांनी एवढं हे होतं छान, त्या लोक गटागट पियाले आणि ट्रेनचे तुम्ही हवं बघू शकता. आणि हा ज्यूस कोणत्या मशिनीने काढलेला नाही आहे. तर मी ती व्हिडिओ टाकेलच. बैलांनी असं राऊंड मारल्यानंतर ते ऊसाचा रस निघालेला आहे तो हा आहे छान असा. तर मग आम्ही हायवेला थांबलो आहे आणि छान असा ऊसाचा रस पितो आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. यांनी लोक आज पण मला चहा देणार नाही, यांनी ऊसाचा रस दिला आहे. तर तुम्ही बघू शकता खूप अशी छान असं झाड आहे आणि आम्ही असं खाली बसलेलो आहोत. वातावरण भारी आहे, एवढं सुंदर असं वातावरण आहे आणि आम्ही हायवेलाच आहोत. तुम्ही बघू शकता शेत आहे. एवढी मोठी शेत आहे. नाही थांब, मी दाखवायला बोलते. तर मग दाखवू आपलं शेत नाही आहे, याच्या पाठीमागे शेत आहे. मग छान असे हवा आहे बघा. तर तुम्ही बघू शकता तो बैल कसं फिरतोय. तर असं सगळं वातावरण छान आहे. तर मग भेटूया आपण परत एकदा शनीच्या मंदिरात. बाय. तर आता मी आलेली आहे शनीच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता आता मी गाडी पार्किंग केली आहे तिथे. त्याच्यामध्येच आम्ही चप्पल वगैरे काढलेले आहे आणि आता आम्ही जाणार आहोत मंदिरात. जर मंदिरात शूट करायला भेटलं तर मग मी करेन, नाहीतर मग आपण आल्यावरती भेटूया. चला. संपवतोस का? काय पाणी घेणे. आम्ही आलेलो आहोत बघा मंदिरात एंट्री केलेली आहे. छान असं मंदिर बनवलेलं आहे. आधी खूप वेगळं होतं, आता खूप वेगळं आहे. छान असं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आहे, छान आहे.
छान असं आम्ही दर्शन घेतलेलं आहे शनी महाराजाचं. पण मला असं वाटतं आहे, म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की जे शनी मंदिर पहिलं जे होतं, मी लहान असताना आली होती तेव्हा छान असे माणसं बाहेर आंघोळ करायचे, ऑरेंज कलरचं धोतर स्वतः ते घालायचे आणि ओल्या अंगावरती ते शनी महाराजांच्या देवळात जाऊन शनीला तेल वाहायचे आणि महिलांना अलाउड नव्हतं. आता मी तेव्हापासून मी आज आली तर मी आत्ता बघितलं की महिलांनासुद्धा जायला देतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शनी महाराजांच्या मंदिरात पहिले असेच जायचे माणसं तेल अर्पण करायला, पण आता आपण तेल अर्पण करण्यासाठी 500 रुपयाची पावती फाडायची. 500 रुपयाची पावती फाडून आपण आपल्या फॅमिलीला वर घेऊन जायचं आणि तेल व्हायचं. तर मला माझ्या मनाला नाही पटलं आहे आणि मलाही नाही पटलं. देव हा देवाच्या जागेवर आहे आणि बाकीच्यांचं काय आहे विचार ते मला नाही माहिती, पण मलाही नाही पटलं. माणूस देवाला तेल अर्पण करण्यासाठी 500 रुपयाचा तिकीट कुपन काय असेल ते काढणार आणि तो तेल व्हायला जाणार, काय माहिती नाही. पण शनी महाराज की जय हो. आणि मंदिर खूप छान केलेलं आहे आणि बाकीचं आहे काही गोष्ट, पण मला असं वाटतं मी की नाही बोलली पाहिजे. ठीक आहे, मला नाही पटलं, पण देव देवाच्या जागेवर आहे. शनी महाराज सगळ्यांना छान असं आशीर्वाद देऊ आणि जेवढे माणूस शनी महाराजांच्या इथे येतात पायाशी, त्यांचं काही स्वप्न आहे काय आहे ते पूर्ण हो. पण जे बाकीचं काय आहे ते मला नाही आवडलं आहे. तर शनी महाराज की जय. तर भेटूया आपण परत पुढे. बघा प्रिन्सला बघा, प्रिन्सचे हावभाव बघू शकतो तुम्ही कसे. आणि या लोकांनी बघा, आता आम्ही चहा आणि कॉफी, मी चहा आणि कॉफी मागवलं आहे. मी कॉफी पिणार आहे आणि काही चहा पिणार आहे. तर बघू शकता, तर माझी आलेली आहे कॉफी. तर या मग तुम्ही कॉफी पिया. बोलले ना मी. चला, त्या लोकांनी ती लोक भजीचा आनंद घेणार आहे आणि मी घेणार आहे कॉफीचा आनंद. तर या मग कॉफी पियाला. भेटूया असंच आपण पुढे परत एकदा. चला बाय. तर मला आता समृद्धी लागणार आहे, महामार्ग समृद्धी महामार्ग लागणार आहे. आणि त्याच्या आधी आम्ही प्रसाद, हॉटेल प्रसाद नाश्ता, एक नंबर चहा आहे. चहा एवढा सुंदर आहे आणि एवढं थंडी एवढी जाम पडली, सळत थंडी पडली
त्या थंडीमध्ये मी हा चहाचा आनंद घेते. चहा एवढा सुंदर आहे म्हणून मी हा दुसरा चहा घेतला. लोक बोलतील काय आहे 9:30 वाजता मी चहा पिते 2, ही दुसरी चहा आहे. थांब आपण टायमिंग दाखवू. झोपच नाही होत आहे. तर हा तुम्ही नक्की इकडनं जर आलात तर तुम्ही प्रसाद ह्या प्रसाद नाश्ता हॉटेल्समध्ये या. एक नंबर चहा आहे, मला तर फार आवडला. आणि तुम्हाला कसं वाटला जर तुम्ही इथे आलात तर मला नक्की कमेंट करा की चहा कसा होता. तर मग भेटूया आपण घरी. चला बाय.